खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील याक शाळेजवळ असलेल्या रफिक राजपूत यांच्या भंगार गोडाऊनला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणावरील प्लास्टिकच्या कच्च्या मालामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते. घटनेला 5 तास उलटूनही आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याक शाळा आणि हाळगाव दरम्यान रफिक राजपूत यांचे सुमारे अर्धा एकर जागेत भंगार गोडाऊन आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या भंगार मालाची साठवणूक केली जाते. सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास गोडाऊनला अचानक आग लागली. दुपारची वेळ आणि वाऱ्याचा वेग यामुळे आगीने अल्पावधीतच संपूर्ण परिसराला विळख्यात घेतले. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की 5 किलोमीटर अंतरावरूनही धुराचे काळे लोट दिसत होते, ज्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. आगीची माहिती मिळताच खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मदतीसाठी हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि हार ग्रामस्थही तातडीने पुढे आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खोपोली नगर परिषद, टाटा स्टील, आलाना कारखाना, JSW आणि रिलायन्स या कंपन्यांच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 6 अग्निशमन बंब आगीशी झुंज देत होते. मात्र प्लास्टिकच्या साठ्यामुळे आग धुमसतच होती. खालापूर परिसरात भंगार गोडाऊनला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर या गोडाऊनमध्ये येणाऱ्या रासायनिक आणि प्लास्टिक कच्च्या मालाची कडक तपासणी करण्याची गरज आता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आज खालापूर तालुक्यातील हाळ या गावामधल्या याक एज्युकेशन सोसायटीच्या जवळ असलेल्या एका भंगारच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली. भंगारच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक होते आणि काही पेंटचे ड्रम वगैरे असे साहित्य होते जे ज्वालाग्रही होते आणि त्याला तातडीने आग लागली. भरपूर उन्हाचा तडाखा होता, त्यामुळे आग वाढत गेली. ती आग विझवण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेडची टीम, त्याचप्रमाणे आलाना, टाटा स्टील, JSW आणि आता HPCL सारख्या कंपनीच्या फायर ब्रिगेड टीम या ठिकाणी दाखल होत आहेत. खालापूर तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार माननीय अभय चव्हाण देखील या ठिकाणी आले आहेत. खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आले. सर्व यंत्रणांनी आणि येथील स्थानिक रहिवाशांनी, त्याचप्रमाणे हाळ ग्रामस्थांनी या आगीला विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि काही प्रमाणात त्याला यश येताना दिसते. परंतु या ठिकाणी जीवितहानी जरी नसली झाली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. हेल्प फाउंडेशनची टीम या ठिकाणी देखील या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली आहे. जनोदय करिता मनोज कळमकर, खालापूर.